नमस्कार. कालपर्यंत आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की 3ऱ्या अंकापर्यंत वासवदत्तेची मनोवस्था, पद्मावती आणि उदयनाचं झालेलं लग्न आणि वासवदत्तेच्या विरही काळातील तिच्या भावभावनांचं चित्रण अंक 2 आणि 3मध्ये भासाने केलेलं आहे. आज जो आपला अंक 4 आहे ते आपण बघणार आहोत. अंक 4 यामध्ये मुख्य आहे तो शेफालिका वृत्तांत. यातलं कथानक जर थोडक्यात पाहिलं तर शेफालिका म्हणजे मोगरा, चमेली असा अर्थ आपल्याला घेता येतो. शेफालिकांना फुले आली आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी पद्मावती प्रमदवनात जाते आणि ती एकटी जात नाही तर तिच्या सोबत अवंतिकेच्या वेश धारण केलेला जिने आहे ती आपली वासवदत्ता असते. आणि फुले तोडल्यानंतर त्या दोघीजणी वासवदत्ता आणि पद्मावती एका शिळेवर बसतात. रात्रंदिवस उदयनाचेच विचार मनात दोघींच्याही घोळत असल्यामुळे पद्मावतीला वासवदत्ता अगदी सहज असा प्रश्न विचारते की तुझ्या पतीवर प्रेम आहे ना? पतीचा विरह झाला म्हणजे मला मुळीच चैन पडत नाही असे पद्मावती म्हणताच स्वतःचा फार रागही येतो वासवदत्तेला. कारण एक क्षणभर पती दूर झाला तर ही इतकी अस्वस्थ होते आणि मी मात्र जाणून बुजून विरह पत्करून दीर्घकाळ अशा अज्ञातवासात राहत आहे आणि किती दैव माझ्यावर निष्ठुर झालेलं आहे असे ती म्हणते. या प्रसंगाने ती दुःखी पण होते. दुष्करम खलु अहम करोमि इयमपि नामैव एवं मंत्रयते. ही असं बोलतीये जिच्यामुळे मला खूप त्रास होत आहे असे मनोमन विचार ती व्यक्त करते. उदयनावर आपले जेवढे प्रेम आहे तेवढे वासवदत्तेचे प्रेम असेल की नाही अशी शंका पद्मावतीने प्रकट केल्याबरोबर तत्क्षणी वासवदत्ता बोलून जाते की तू जितकं प्रेम करते ना उदयनावर त्यापेक्षा कित्येक पटीने वासवदत्तेचे तिच्यावर प्रेम आहे किंवा होते. आणि मग जी स्त्री आईबापांना न विचारता प्रियकाराबरोबर पळून जाते तिचे प्रेम अलौकिक नसावे का असे बोलून ती सारवासारवही करते. यावेळी तिच्या मनामध्ये जे भावनांचे काहूर माजलेले आहे ते काहूर भासाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून भावनांचा उद्रेक होतो तिच्या ठिकाणी आणि असे काहीसे बोलणे तिच्या तोंडून अवचितपणे निघून जाते. पद्मावतीने उदयनाजवळ वीणा शिकवण्याचा हट्ट धरला तेव्हा तो काहीही न बोलता शांत बसला हे पद्मावती वासवदत्तेला सांगत असते. वासवदत्तेच्या गुणांची आठवण होऊन त्याच्या डोळ्यात आसवे येतात परंतु सौजन्यामुळे आपल्यासमोर रडणे योग्य नाही असे त्याला वाटले असावे असा पद्मावती त्यातनं अर्थ काढते. प्रत्यक्ष आपल्याच सवतीच्या तोंडून उदयनाच्या या वासवदत्तेविषयीच्या प्रेमाचा पुरावा मिळाल्यामुळे जणू वासवदत्तेला इथे या अंकामध्ये एक दीर्घ अशी आश्वस्तता तिला प्राप्त होते आणि या गोष्टीने तिला विलक्षण आनंदही होतो. धन्या खलु अस्मि यदि एवं सत्यम भवेत. म्हणजे जर असं असेल पद्मावती बोलते त्याप्रमाणे वासवदत्तेवर अजूनही म्हणजे माझ्यावर अजूनही उदयनराजांचे प्रेम असेल तर खरोखर हे ऐकून मी धन्य झाली आहे असे ती मनोमन त्याचे आभार मानते. पण उदयनाचे आपल्यावर अजूनही पूर्वीसारखे प्रेम उत्कट आहेच याचा जो पुरावा वासवदत्तेला मिळालाय तो पद्मावतीकडून. परंतु खुद्द उदयनानेच आपल्या भावना व्यक्त केल्या तर ते तिच्या दृष्टीने अधिक सराहनीय स्पृहनीय होईल की नाही हा विचार भासाला जणू येऊन जातो आणि भास याच दृष्टिकोनातून एक छोटीशी घटना या 4थ्या अंकात घडवतो. जेव्हा पद्मावती आणि वासवदत्ता बागेमध्ये बोलत बसलेले आहेत त्याच वेळी उदयन आणि विदूषक हे दोघे तिथे येतात. पद्मावती आणि वासवदत्ता ज्या
शिलापट्टिकेवर म्हणजे शिळेवर बसलेले आहेत, तिकडेच तो येत आहे हे पद्मावतीला दिसते. वासवदत्ता परपुरुषाच्या नजरेस पडणे योग्य नाही हे माहीत असल्यामुळे ती वासवदत्तेला घेऊन जवळ असलेल्या जाईच्या मंडपामध्ये शिरते. विदूषक आता याच मंडपात शिरणार आणि सारा घोटाळा करणार अशी पद्मावतीला भीती वाटते. एवढ्यात दासी वेल हलवते आणि त्या वेलीवरील भुंगा एकदम उडाल्यामुळे राजा आणि विदूषक दोघेही त्या कुंजाबाहेरच थांबतात. विदूषक भुंग्याला उडवून लावण्याच्या बेतात आहे, तोच राजा त्याला अडवतो. माझा जसा माझ्या प्रियेशी वियोग झाला आहे तसा या भ्रमरांचा तरी होऊ नये असे भावना उत्कटतेने बोलून गेल्यामुळे वासवदत्तेला थोडासा भ्रम निर्माण होतो की हा पद्मावतीबद्दल बोलत आहे का माझ्याबद्दल. कुंजात आत असलेल्या पद्मावतीला आणि वासवदत्तेला राजा स्पष्ट दिसत असतो. इतकेच नव्हे तर त्याचे बोलणेही त्या दोघींना स्पष्ट ऐकू येत असते. लावाणकातील भीषण वृत्तांत घडल्यानंतर वासवदत्ता ही पहिल्यांदाच उदयनाला इतक्या जवळून पाहत असते. त्याची प्रकृती चांगली आहे हे पाहून तिला बरे वाटते, परंतु आपण त्याला फार व्यथा विरहाची देत आहोत हे जाणवतं आणि स्वतःला ती दोष देते आणि या व्यथेत आपणही जळत आहोत, त्यामुळे स्वतःलाही आपण त्रास देत आहोत या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी येते. हे दासीच्या लक्षात आल्यापासून राहत नाही, परंतु लगेचच ती सावरून घेते की फुलांचे पराग डोळ्यात शिरल्यामुळे डोळ्यात पाणी आले असावे. आपण अगदी एकांतात आहोत याची खात्री झाल्यामुळे विदूषक उदयनाला एक गुप्त प्रश्न विचारतो की वासवदत्ता आणि पद्मावती या दोघींपैकी अधिक प्रेम कोणावर. या प्रश्नाचे उत्तर देण्याचे राजा बराच वेळ टाळतो, परंतु विदूषकाच्या आग्रहामुळे अखेर त्याचा नाईलाज होतो. अलौकिक रूप, गुण आणि गोडवा यामुळे पद्मावती प्रिय आहे हे खरे, परंतु वासवदत्तेत गुंतलेले माझे मन काही झाले तरी पद्मावतीला हिरावून घेता येणार नाही. पद्मावती बहुमता मम यद्यपि रूपशील माधुर्यैः वासवदत्ता बद्धम न तू तावन मे मनोहरती. असा अंक 4 मधील हा श्लोक राजाचे औदार्य, उदारता आणि निस्सीम प्रेम वासवदत्तेवर असलेलं जाणवून देतच, परंतु पद्मावतीच्या प्रेमालाही त्याच्या आदराचं स्थान बनल्याचं भास या ठिकाणी दाखवून देतो. आणि उदयनाची वाणी स्पष्टता देखील, विचार स्पष्टता देखील इथे व्यक्त होते. कुंजात बसलेल्या वासवदत्ताला हे अक्षर न अक्षर ऐकू येते. अज्ञातवासाच्या खडतर दुःखाचे परिमार्जन झाले असे वाटून तिच्या मनाला खूपच धीर मिळतो. अगदी तोंडावर कोणीही कोणाची स्तुती करेल, परंतु अशी स्तुती आपल्या पाठीमागे राजाने करावी यामुळे वासवदत्तेला जणू आभाळ ठेंगणे झाल्याची भावना येते. ती म्हणते याच अंकामध्ये की भवतु भवतु विश्वास्तास्मि अहो प्रियम नाम ईदृशम वचनम अप्रत्यक्षम श्रूयते, की असं अप्रत्यक्षपणे ऐकल्यानंतर माझ्यावर माझ्या पतीचं असलेलं प्रेम मला दिसून येत आहे. वासवदत्तेवरील प्रेमाची विस्मृती काही केल्या होणं शक्य नाही असे राजा पुन्हा म्हणतो आणि त्याच्या डोळ्यात आसवे येतात. राजाने आपले तोंड झाकून घेतले आहे असे पाहून पद्मावती कुंजातून बाहेर पडण्याच्या बेतात आहे, परंतु राजाची अशी व्याकुळ अवस्था झालेली असताना पद्मावतीने राजाला एकट्याला सोडून जाणे बरे नाही असे तिला वाटते आणि वासवदत्ता म्हणते की मीच इथून निघून जाते असे म्हणून ती निघून जाते. आपल्या प्रियकराला अशा अवस्थेत सोडून जाणे म्हणजे शुद्ध निर्दयपणा होय हे तिला दिसत आहे, परंतु ती अज्ञातवासात असल्यामुळे तिचा पूर्ण निरुपाय आहे. ती प्रत्यक्षपणे राजाच्या समोर येऊ शकत नाही, म्हणून ती पद्मावतीला राजासोबत थांबायला सांगते आणि पद्मावतीला संकोच वाटू नये म्हणून आपण स्वतः निघून जाते. येथे वासवदत्तेच्या विचारांची उंची दिसून येते. या प्रसंगाने उदयनाच्या अंतरंगात खोल दडलेल्या भावनांचाही उत्कट आविष्कार दिसून येतो. वासवदत्तेच्या चमत्कारिक निधनाची वार्ता ऐकताच त्याचा झालेला शोक हा विकारांचा क्षणिक उद्रेक नव्हता. एक क्षणभंगरही त्याला वासवदत्तेची विस्मृती झालेली नाही.
त्याने पद्मावतीशी विवाह केला तरीसुद्धा त्याचे चित्त सदैव वासवदत्तेच्याच आठवणीविषयी त्याच्या भोवतीच घुटमळत राहते. सौंदर्य, तारुण्य, सौजन्य, गोडवा, औदार्य अशा गुणांची खाण असलेल्या पद्मावती हिच्या ठाई या सगळ्या गुणांचा उत्कृष्ट मिलाफ आहे. गुणांचा असा मिलाफ क्वचित दिसून येतो, परंतु उदयनाला याची चांगली जाणीव जरी असली तरी त्याची पत्नी जरी झालेली असली तरीही आज वासवदत्तेच्या ठिकाणी केंद्रित झालेले जे त्याचे हृदय आहे ते काबीज करणे लावण्य कुल गुणवती असणाऱ्या पद्मावतीसारख्या स्त्रीला सुद्धा शक्य नाही असे तो म्हणतो. वासवदत्ता निघून गेलेली असली तरीही ती आपल्याजवळच वावरत आहे, ती मेलेली नसून जिवंत आहे असेच त्याला वाटत असते. विदूषक पद्मावतीच्या स्वरूपाची जरा स्वैरपणे तारीफ करू लागताच थांब, हे सारे मी वासवदत्तेला सांगतो असा उद्गार अगदी नकळत त्याच्या तोंडून बाहेर पडतो. वासवदत्ता नाही हे तो पूर्णपणे विसरून जातोय. वासवदत्ता केव्हाच निधन पावली या कटू सत्याची विदूषकाने जाणीव करून दिल्यावर तो पुन्हा विषण्ण दुःखी होतो आणि एका क्षणात त्याला पडलेल्या या मधुर स्वप्नांची पायमल्ली होते आणि कठोरपणे तो जागृत अवस्थेत येतो. असा उत्कट भावनांचा प्रसंग अभिज्ञान शाकुंतलाच्या 6व्या अंकात देखील आहे. वासवदत्तेच्या बाबतीतील उदयनाचा हा भावनेचा आविष्कार इतका उत्कट दाखवला आहे की प्रत्यक्ष पद्मावतीचं सुद्धा हृदय त्यामुळे हेलावून जातं. रमणीय खलु कथा योगे नृशंसेन विसंवादितः असे म्हणते ती. वासवदत्तेची आठवण त्याच्या मनात अतिशय खोल दडून राहिली आहे. तिच्या प्रेमाची मुळे त्याच्या हृदयात अगदी खोल रुजलेली आहेत आणि म्हणूनच त्या प्रेमाला त्याचा कधीच विसर पडणं शक्य नाही. तिची आठवण झाल्याबरोबर त्याचं दुःख अधिक तीव्र होतं आणि ते दुःख थोडंफार दूर व्हावं, हलकं व्हावं यासाठी अश्रू ढाळणे हाच एक उपाय आहे. आपल्या डोळ्यात तरारलेल्या अश्रूंचं खरं कारण पद्मावतीला कळलं तर त्या हळव्या मुलीच्या मनाला वेदना होतील याची जाणीव त्याला होते आणि फुलांच्या परागांचे कण डोळ्यात खुपल्यामुळे डोळ्यात पाणी झाले आहे अशी बोलून काहीतरी ती वेळ मारून नेतो. त्याचे मन वासवदत्तेशी अगदी एकरूप झालं असलं तरीही पद्मावतीशी वागताना मात्र तो दाक्षिण्य याच भावाने आपली वर्तणूक ठेवत असते. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. येथे उदात्त नायक दिसून येतो आणि एक सुजाणता त्याच्या ठिकाणची जी भासाने दाखवलेली आहे की प्रेमही आहे आणि आदरही आहे. स्त्री दाक्षिण्याचा अतिशय आदर्श ठेवणारा नायक जो आहे तो भासाने चित्रित केला आहे आणि या त्याच्या वृत्तीमुळेच पद्मावतीला थोडेसे बरे नाही हे कळाले तर पुढील अंकात त्याचे मन कसे खचले आणि तो कसा त्यानुसार आपली वर्तणूक ठेवतो हे पुढील अंकामध्ये आलेलं आहे. आणि एकूण काय तर या 4थ्या अंकात जो शेफालिका वृत्तांत आहे त्यामध्ये राजा आणि विदूषक यांचाही संवाद, पद्मावती आणि वासवदत्ता यांचाही संवाद आणि या दोन्ही संवादातून एकमेकांविषयीचं प्रेम आदराच्या भावना भासाने चित्रित करून अतिशय उत्कृष्ट अशा नायक नायिकेचे दर्शन रसिकाला घडवलेले आहे आणि यातून जीवनाचे आदर्श रसिकांसमोर प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे आज इथे थांबूया. बाकी जो आहे तो भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये 5वा प्रसंग ज्यामुळे 5व्या अंकातील मुख्य प्रसंग ज्यामुळे या नाटकाला स्वप्न वासवदत्तम हे नाटक नाव पडलेलं आहे ते आपण 5व्या अंकात तो घडलेला प्रसंग त्याचा व्हिडिओ उद्या बघूया. आजसाठी इथे थांबूया. धन्यवाद.